शाळांचा घोटाळा साधारण शिक्षक घोटाळा त्याचा तपास कुठपर्यंत झालेला आहे आणि त्याची व्याप्ती महाराष्ट्रावर किती आहे? वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याचं चौकशी चालू आहे। त्या चौकशीमधनं जे काही पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। त्याची व्याप्ती ऑलरेडी या संदर्भामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, काही निलंबित पण अधिकारी करण्यात आलेले आहेत। या पद्धतीची व्याप्ती महाराष्ट्रभर आहे अशी चर्चा सगळीकडे। मला वाटतं की या क्षणाला लगेच त्याच्यावर कमेंट करणं काही उचित होणार नाही, परंतु जिथे जिथे चुकीचं काम झालेलं असेल त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई केली जाईल। राज्यभरात काय आदेश दिलेत का तशी चौकशी किंवा राज्यभरात आदेश? राज्यभरात आदेश वगैरे असा काही विषय नाही। पाठीमागच्या काळामध्ये आता नाशिक विभागातनं पण काही तक्रारी आलेल्या होत्या, त्याची पण चौकशी केली गेली, तिथं पण कारवाई सुरू आहे। शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी एक तुकडा निधी ठेवलेला आहे आणि शाळा खोल्या म्हणजे आमच्याकडेच 128 शाळा ज्यांना दुरुस्तींची गरज आहे, हे कसं साध्य करणार आहे येणारा पावसाळा? आत्ताच्या घडीला PM श्रीच्या धर्तीवर CM श्री हे अभियान या वर्षाच्या पासून राबवलं जाणार आहे। साधारणपणे केंद्र पातळीवर एक आदर्श शाळा त्या ठिकाणी निर्माण केली जाईल। 100 पटाच्या वरच्या ज्या काही आपल्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये एक वर्ग हा आदर्श वर्ग केला जाईल, म्हणजे जिथे सर्व सुविधा ई सुविधांसह असा आपण उपक्रम हाती घेतो आहोत। साधारणपणे कोणकोणत्या हेड्स माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो त्याचंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे आणि वर्षभरामध्ये साधारणतः तुम्हाला एक 25% बदल 50% राज्यव्यापी बदल तुम्हाला दिसून येईल। या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं एक समिती गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही समितीचे प्रमुख म्हणून म्हणजे त्या समितीनेच मागणी केलेल्याप्रमाणे सचिवांची नेमणूक करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये काही कायदेशीर टेक्निकल मुद्दे पुढे आले आणि म्हणून त्यांच्या जागेवर आता आपल्याला दुसरे समितीचे प्रमुख नियुक्त करावे लागतील आणि ती समिती जे काही त्या सर्व अभ्यास करून निर्णय देईल, अहवाल सादर करेल, त्यावरून मग पुढचं मार्गक्रमण केलं जाईल। शिक्षकांना गणवेश कंपल्सरी केला जाणार का? असा काही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही। ऐका ना, घोषणा नव्हती केलेली। आमच्या शिक्षक मित्रांशी संवाद साधत असताना त्या शाळेमध्ये ऑलरेडी गणवेशवरच होते शिक्षक आणि मग त्यांच्याशी संवाद गप्पा करताना तो विषय आम्ही मैत्रीपूर्ण मध्ये चर्चा केलेली आणि जेव्हा समजा हा निर्णय करायचा असेल तर त्यावेळेस आमच्या सर्व शिक्षक बांधवांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर तो निर्णय होईल। विद्यार्थ्यांच्या गणवेशाचं काय सध्या? विद्यार्थ्यांचे गणवेशच्या संदर्भामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जी काही पद्धती होती, आमचे मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण समिती त्यांच्यावर आम्ही ते सोपवलेलं आहे। तो निधी साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये त्या मुख्याध्यापक महोदयांच्या खात्यावर जाईल। त्या शाळा पातळीवर त्यांनी तो गणवेश निवड करायची आहे, त्याचं स्वातंत्र्य त्या शाळेला आणि त्या समितीला दिलेलं आहे। फक्त ते गणवेश घेत असताना त्याचं कापड त्या विद्यार्थ्यांच्या शरीराला, त्याच्या त्वचेला त्रासदायक होणार नाही, म्हणजे पॉलिस्टर 100% नको, त्याच्यामध्ये कॉटन पण 50-75% कॉटन पण मिक्स असलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या कापडचा त्रास व्हायला नको। अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की येणाऱ्या वर्षामध्ये, शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला दिसून येईल की विद्यार्थी पहिल्या दिवसापासून गणवेशात
राज्यव्यापी तुम्हाला दिसून येतील. पेन्शन योजनेचा पण मुद्दा खूप आतापर्यंत प्रलंबित आहे. लोकांचे आंदोलन वगैरे सुरू आहेत त्याच्यावरती. हो, तो एक मुद्दा कधी सरकार असताना तुम्ही मला वाटतं की पेन्शनच्या संदर्भामध्ये 2 पर्याय त्या ठिकाणी कर्मचारी बांधवांना देण्यात आलेले आहेत आणि त्या 2 पर्यायांच्या पैकी 1 नोव्हेंबर त्यांना तर त्या 2 पर्यायांपैकी ते पर्याय निवडू शकतात. ही शाळा बंद होण्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. आता दादरमधली एक नाबर विद्यालय तुम्हाला माहिती असेल, जुनी शाळा आहे. 1 मेच्या दिवशी उद्या तिला टाळं ठोकणार आहे, कारण पटसंख्या नाही, विद्यार्थी नाही. सातत्यानं मराठी शाळा बंद पडण्याचं धोरण दिसतंय चित्र आपल्याला. धोरण नाही, धोरण नाही मी म्हणालो सर. तर ही काही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकाराव्या लागतील. जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंबहुना आपल्या नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, तिथे पटसंख्या कमी होताना दिसते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला ह्या वर्षामध्ये दिसून येईल की या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने काय काय आपण सवलती देतो, काय काय योजना आहेत, याची माहिती आम्ही पालकांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मला विश्वास आहे की येणाऱ्या वर्षी आपल्याला पटसंख्या वाढलेली तुम्हाला शासकीय शाळांमध्ये दिसून येईल. आता जे सध्या सुरू केले आधार अपडेट पाहिजे किंवा आता कारण का डोकीने मोजली जात, फक्त आधारवरतीच मुलांची त्याच्यावर संच मान्यता ठरवली जाते शिक्षकांची. त्याच्यामुळे खूप सारे शिक्षक अतिरिक्त ठरतात असं स्टुडंटचं म्हणणं आहे. याच्यावरती तुम्ही प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या नाही मोजली जात, फक्त आधार जे व्हॅलिडेशन बघतो तिथं विद्यार्थी संख्या. तुम्ही म्हणता तसं काही ठिकाणी उलटं पण आहे. काही ठिकाणी फक्त आधारवर दाखवले जातात आणि प्रत्यक्ष नसतात, असे पण आहेत. आपलं उद्दिष्ट आहे की विद्यार्थी असले पाहिजेत, कारण या संदर्भामध्ये मला वाटतं की एक 15-20 वर्षापूर्वी तपासणीचा ड्राईव्ह राबवला गेला होता. पडताळणी नाही का नाही, आमचे शिक्षक बांधव सांगतील या संदर्भामध्ये. आणि त्यावेळेस असं दिसून आलं की जी संख्या प्रत्यक्ष दाखवली जाते तेवढे विद्यार्थी तिथे उपलब्ध नाहीत, उपस्थित नाहीत. बरोबर ना? 4 ऑक्टोबर 12 हां, 12 मध्ये 4 ऑक्टोबर 12 एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एका दिवशी तपासणी झाली होती. आणि मग आधार लिंक हा निर्णय त्या काळामध्ये पुढे आलेला. दादा आता सध्या जो हिंदीचा विषय चालू आहे, भाषा विषय जो झाला ना आता हिंदीचा विषय. सीबीएसई पॅटर्न मध्ये हिंदी सुधारित शासन निर्णय निघाले नाही. अनिवार्य या शब्दाला स्थगिती देण्यात आलेली आहे. सुधारित शासन निर्णय अभ्यास करून काढला जाईल हे त्या दिवशीच घोषित केलेलं आहे. कारण याला वेगवेगळे पण अँगल आहेत. समजा उद्या कोणाला काही शाळांमधनं जर विद्यार्थ्यांनी वेगळ्या भाषेची मागणी केली तर ती भाषेमध्ये किती विद्यार्थी ती मागणी करतात, मग त्याला ते शिकवणारा आमचे शिक्षक पण त्या भाषेचे उपलब्ध आहेत का, हे सर्व याला थोडासा वेळ लागणार आहे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला तो आपण ऐच्छिक केलेला आहे. सुधारित शासन निर्णय निर्गमित नाही झालेला, नाही झालेला, त्याला वेळ लागणार आहे. बरं, एक राजकीय पक्ष आहे. एक दोन राजकीय प्रश्न विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना शेतकरी भवनचा जो निर्णय झाला मागे होता होते थोडा. तो आता रद्द करण्यात आला. कुठला? शेतकरी भवन जे बाजार समिती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला पुन्हा होता. चर्चा सुरू आहे की एकनाथ शिंदेचे एका पाठोपाठ फडणवीस यांच्या सरकारमध्ये रद्द केले जातात. माझ्या माहितीत तर असा कुठलाही विषय नाही. आणि मला वाटतं की आपण सर्वांनी पण या गोष्टीची खातरजमा करून घ्यायला पाहिजे. शासन निर्णय काढलेला आहे या रद्द केले. मी याचं माहिती घेऊन बोलेल. पहलगाममध्ये एकनाथ शिंदे गेले होते आणि त्यांचे कौतुक करणारे पोस्टर्स लागले. त्यावरनं टीका अशी होते आता की तुम्ही अशा कठीण प्रसंगी जाता आणि त्याही प्रसंगात स्वतःचं कौतुक करून घेता, अशी टीका सुरू झालेली आहे मुंबईमध्ये. ते जे पोस्टर शिंदे साहेबांनी लावले का? हो, पण कार्यकर्त्यांनी पक्षाने आता ऐका, आता काही तर न जाता पण करतात, काही घरी एसी मध्ये बसून करतात, काही परदेशांमध्ये आहेत.
जे कोण असतील परदेशामध्ये आहेत तिथून कमेंट करतात थंड हवेच्या ठिकाणावरनं. आता एखाद्या कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या, मी काही त्याचं ते बरोबरच आहे असं मी बोलत नाही. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय ते एकच विषय नाही केलेला. यापूर्वीच्या पण काळामध्ये तुम्ही जर पाठीमागचे 5, 25, 40 वर्ष जर तुम्ही बघितलं असेल, ते नुसतं राज्यापुरतंच नाही, राज्याच्या बाहेर पण जर कुठे काही प्रसंग घडला असेल तर शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून ते तिकडे धावून गेलेले आहेत. कुठे पूर आला असेल, कुठे आजाराचं संकट आलं असेल तर त्यावेळेस तिथे त्यांनी शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून धावत जाऊन मदत केलेली आहे. असे अनेक प्रसंग आहेत. थोडी चढावड तर पाहायला मिळाली ना पण कसले? भाजप आणि शिवसेनेमध्ये मदतीच्या बाबतीत. नाही बघा, असा काही विषय नाही. मी जसं आता आपल्याला सांगितलं की कुठे पूर परिस्थिती आलेली तेव्हा ते स्वतः शिंदे साहेब गेलेले आहेत. आता मागच्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला, ते स्वतः मुख्यमंत्री होते. हां, जिथे दरड कोसळलेली ते गाव मी पण स्वतः होतो. म्हणजे रात्री तो डोंगर चढताना खूप वारा होता, पाऊस होता. मी स्वतः पण अर्ध्या रस्त्यातनं म्हणजे मला सूचना केली मी पण परत आलेलो होतो. परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः वरपर्यंत चढून गेले. आता हा एक शिवसैनिक म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी दिलेला त्यांना तो आशीर्वाद आहे. ते काही या प्रसंगामधलाच विषय, अशातला काही भाग नाही. एक विषय असा आहे, केंद्रीय अभ्यासक्रमातून मुघलांचे जे काही संदर्भ आहेत ते काढण्यात आलेले आहेत. मग राज्य देखील तसं काही अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्याच्या मानसिकतेत आहे का? आपल्या राज्य पातळीवर आपले जे काही थोर आपले दैवत होऊन गेलेले आहेत त्यांना आणखी जास्तीचे त्यांचं माहिती, त्यांचा इतिहास, त्याच्यासोबतच आपला काही भूगोल आहे त्याला पण अगदी तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवरचा भूगोल त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणखी मोठ्या प्रमाणात दिसून येईल. नाही, पण मुघलांचं ते संदर्भ काढण्यात येणार का? काढण्याचं काही नियोजन आहे? मला वाटतं की कोणाला काढण्याच्या पेक्षा आता आपला जो काही इतिहास आहे, आपला जो काही भूगोल आहे, ज्यांनी महान कार्य त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे, तो आपल्या विद्यार्थ्यांना जास्त शिकवला गेला पाहिजे ना. इतिहास पण शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, हे मोगलांशीच लढून त्यांनी काय विजय मिळवले आहेत. आपला इतिहास पण त्यांच्याशी जोडलेला असेल. ज्या घटना घडलेल्या असतील ते आपल्याला इतिहास थोडी बदलता येईल. पण मुघलांचं उदात्तीकरण करण्यापेक्षा त्या स्पेसमध्ये अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवराय असतील, संभाजी महाराजे असतील, त्यांचा इतिहास दाखवणे हे जास्त प्रमाणात दाखवणे योग्य आहे. बरोबर आहे. याचं आपण निश्चितपणे आपलं सर्वांचं समर्थन या गोष्टीला राहील की अमरावतीला मी ध्वजारोहणसाठी जातोय. अरे ते काय ऐका, ते काय झाकून लपून आहे. माननीय गिरीशजी महाजन साहेब त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अमरावतीची जबाबदारी, त्यांचे आदेश त्यांनी दिलेत, त्याचं पालन आम्ही करतो आहोत. एक प्रश्न भेट देण्याचा मुख्य उद्देश काय तुमचा? कारण इथं आनंद इथे येण्याच्या पूर्वी NDA भरतीपूर्व प्रशिक्षण आपल्या संस्थेला पण मी भेट दिली. कारण त्या धर्तीवर नाशिकला आपण विद्यार्थिनींचं भरतीपूर्व प्रशिक्षण चालू केलेलं आहे. हां, आणि पहिल्या बॅचची आपली पहिली विद्यार्थिनी ती देश पातळीवर 5वी आलेली आहे. आणि म्हणून माहिती घेण्याच्यासाठी आणखी काय काय सुविधा बाबा इकडं आहेत की
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.